हाय फ्रेंड्स, स्वागत आहे वैशाली किचन मराठीमध्ये। आज आपण गुजरात स्टाईलमध्ये घरातच अगदी सोपी पद्धतीमध्ये ढोकळा कशा बनवायचे ते बघून घेऊया। घरात ढोकळा बनवताना काही लोकांना भरपूर प्रश्न असतो की ढोकळा बनवताना परफेक्ट फुगत नाही, फुगले तर पण बाजारसारखा किंवा बाहेर मिळताना ढोकळा त्याच्यासारखा टेस्ट लागत नाही। त्यासाठी इथे मी ही ढोकळा बनवताना ही व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगितले आहेत। ते टिप्स तुम्ही फॉलो केले तर तुम्ही पण असंच माझ्यासारखा परफेक्ट आणि ढोकळा बनवू शकता। तुम्ही इथे पाहू शकता मस्तपैकी स्पंजी आणि सॉफ्ट पण झाले आहेत आणि खायला पण तेवढंच टेस्टी लागतोय। तुम्ही पण घरात असं सॉफ्ट आणि स्पंजी ढोकळा बनवायचा आहे ना, मग व्हिडिओ स्किप करायला जाऊ नका, पूर्ण बघा, मगच कळेल। आजची रेसिपी आपण सुरू करूया। चला, गुजरात स्टाईलमध्ये ढोकळा बनवायच्यासाठी पहिला तर 2 कप इथे मी गाळून घेतलेली चण्याची पीठ घेतले आहेत। एक बाउलमध्ये 2 कप चण्याचे पीठ टाकले आहेत आणि चण्याचे पीठ टाकल्यानंतर यामध्ये मीठ टाकून घेऊया 1 छोटा चम्मच, अर्धा छोटी चम्मच हळद टाकून घ्या। हळद जास्त टाकायला जाऊ नका कारण रंग बदलतो, जास्त टाकले की हळद लाल रंग होतोय आणि टेस्ट पण बदलतोय। त्यासाठी अर्धी छोटी चम्मच हळद टाकून घ्या। हळद टाकले की 1 मोठा चम्मच साखर टाकून घ्या। आता व्यवस्थित ही ड्राय इंग्रेडिएंट्स हँड बीटरने मिक्स करून घ्या। मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये थोडं पाणी टाकून बॅटर बनवून घ्यायचे आहेत। ही ड्राय इंग्रेडिएंट्स मिक्स झाले की व्यवस्थित आता थोडं पाणी टाकून छानपैकी व्यवस्थित व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मिक्स करून घ्या। ढोकळा बनवून घेताना बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायला पाहिजे, परफेक्ट असायला पाहिजे। खूप पातळही नाही करायचं, खूप घट्ट पण नाही करायचं। परफेक्ट कन्सिस्टन्सी ठेवले तर व्यवस्थित ढोकळा फुगून येतोय छानपैकी शिजवताना। ढोकळा बनवताना ही कन्सिस्टन्सी फॉलो करा, नक्की तुमचं पण छानपैकी शिजवताना ढोकळा फुगून येतोय। आता व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे, छानपैकी बॅटर झाले आहेत। असा कन्सिस्टन्सी असायला पाहिजे। कसं म्हणजे ही ढोकळ्याचा बॅटर बनवून घेतल्यानंतर एकदा असं चेक करा। ही हँड बीटरमध्ये थोडीशी ढोकळ्याची पीठ वर करून घ्या। इथं तुम्ही पाहू शकता आपोआप पडतोय, म्हणजे ढोकळे बनवण्यासाठी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहेत। आता आपण यावर झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं ही पीठ रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे बाजूला। 10 मिनिटं झाले की झाकण काढून घेतले आहे। तिथे मी परत यामध्ये 2 मोठा चम्मच तेल टाकून घ्या। तेल टाकून झाले की यामध्ये अर्धा छोटा चम्मच सोडा टाकून घ्या आणि थोडीशी हिंग टाकून घ्या। यामध्ये ढोकळे खाताना डायजेशन व्हायला पाहिजे, त्यासाठी इथे मी थोडीशी हिंग टाकले आहेत। 1 मोठा चम्मच लिंबूचा रस टाकून घ्या। लिंबूचा रस आणि साखर इक्वल असायला पाहिजे। लिंबूचा रस टाकताना सोडावर टाकून घ्या, जर सोडामध्ये बबल्स असले तर ते निघून जातोय। लिंबूचा रस नाही तर लिंबूचा पावडर मिळतोय मार्केटमध्ये, लिंबूचा पावडर पण वापरले तर चालेल किंवा लिंबूचा रस पण वापरले तर चालेल। तेल, लिंबूचा रस आणि सोडा टाकल्यानंतर व्यवस्थित हँड बीटरने मिक्स करून घ्या। साधारण 5 मिनिटं तरी हँड बीटरने व्यवस्थित मिक्स करून घ्या। आणि मिक्स करून घेताना एक लक्षात ठेवायचं आहे की मिक्स करून घेताना एकच डायरेक्शन सोडून परत उलटा फिरवलं तर त्याच्यामधून गॅस निघून जाते, मग शिजून घेताना छानपैकी ढोकळा फुगत नाही। आता व्यवस्थित बॅटर झाल्यानंतर एक कुकरचा डब्यामध्ये टाकून घ्या। इथे मी पहिलंच कुकरला व्यवस्थित तेल लावून घेतले आहेत, छानपैकी स्प्रेड करून घेतले आहेत। आता करून घेतलेली ढोकळ्याची पीठ यामध्ये टाकून व्यवस्थित कुकरमध्ये शिजून घेऊया। ढोकळ्याचं पीठ डब्यात टाकल्यानंतर 2-3 वेळा अशा पद्धतीने टॅप करून घ्या। आता आपण नेक्स्ट प्रोसेसमध्ये जाऊया। इथे मी गॅस ऑन करून गॅसवर कुकर ठेवले आहेत, यामध्ये पाणी टाकून ठेवले आहेत गरम करायला। कुकरचं झाकणचं वरचं सीटी काढून घ्यायचं आहेत पीठ शिजून घेताना। आता यामध्ये एक स्टँड ठेवले आहेत, स्टँड बुडवायच्यापर्यंतच पाणी टाकून व्यवस्थित गरम करून घेतले आहेत आणि यामध्ये डब्यामध्ये टाकून घेतलेली पीठ ठेवून घेऊया। ढोकळ्याची पीठ ठेवल्यानंतर आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया। झाकण लावल्यानंतर गॅस मीडियम हाय हीटवरती ठेवून छानपैकी 15 मिनिट व्यवस्थित शिजून घेऊया। एकदम स्लो नाही करायचं आणि एकदम फास्ट पण नाही करायचं, मीडियममध्ये ठेवून गॅस ढोकळ्याचे पीठ शिजून घ्यायचे आहेत।
15 मिनिटं झाल्यानंतर गॅस बंद करून झाकण काढून घ्या। झाकण काढले की आता आपण ढोकळे शिजले की नाही म्हणून चेक करून घेऊया। चाकूला लागत नाही ही पीठ। ढोकळ्याची पीठ परफेक्ट शिजलं आहे, तुम्ही इथे पाहू शकता। तुम्ही पण ही प्रोसेस फॉलो करा। एकदम फास्ट आणि एकदम स्लो करून कधीही ढोकळ्याचे पीठ शिजू नका, कारण व्यवस्थित फुगत नाही। त्यामुळे ढोकळ्याचे पीठ परफेक्ट शिजून घ्या। परफेक्ट शिजवल्यानंतर आता आपण नेक्स्ट प्रोसेसमध्ये जाऊया। गॅस ऑन करून गॅसवर तडकाची पॅन ठेवून घ्या। यामध्ये 2 मोठे चम्मच तेल टाकून घ्या। तेल व्यवस्थित गरम झाले की यामध्ये मोहरी टाकून घ्या। 1 छोटा चम्मच, अर्धा छोटा चम्मच जिरा टाकून घ्या। जिरा आणि मोहरी व्यवस्थित गरम झाले की यामध्ये 2 मिरच्या इथे मी बारीक चिरून तेलामध्ये टाकते। मिरच्या पण छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घ्या आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पान टाकून घ्या। व्यवस्थित गरम करून घ्या तेलामध्ये आणि थोडीशी हिंग टाकून घ्या। हिंग टाकले की व्यवस्थित तडका छानपैकी गरम करून घ्या। गरम झाले की यामध्ये साखर टाकून घ्या। 1 मोठा चम्मच साखर टाकून घ्या। 1/4 कप पाणी टाकून घ्या। पाणी टाकले की व्यवस्थित मिक्स करून घ्या। मिक्स करून झाल्यानंतर साखर आणि पाणी टाकल्यानंतर छानपैकी एक पाक यायच्यापर्यंत उकळू द्यायचे आहेत। एक पाक आला की गॅस बंद करून घ्या। गॅस बंद करून झाल्यानंतर करून घेतलेले ढोकळा थोडीशी थंड झाले की चाकूने साईडचं काढून घ्या। अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे। खूप गरम असताना काढायला गेले तर चिटकते डब्याला, त्यामुळे थोडीशी थंड झाले की साईडचं कट करून मध्ये असे काप करून घ्या, तुम्हाला जसं पाहिजे तसं। कट करून झाल्यानंतर करून घेतलेली फोडणी ही ढोकळ्यावर वतून घ्या। चम्मचने असं व्यवस्थित सगळीकडे व्यवस्थित वतून घ्या। छानपैकी वतून झाल्यानंतर ढोकळ्यावरून सर्व कढीपत्त्याची पान साईडला करून घेऊया आणि कढीपत्ता काढल्यानंतर वरून किसून घेतलेले खोबरं ढोकळ्यावर टाकून घ्या छानपैकी व्यवस्थित। आता आपला ढोकळा रेडी आहेत खायला। मस्तपैकी दिसतोय आणि खायला पण तेवढंच जबरदस्त लागतोय। तर मित्रांनो, घरातच अगदी सोपी पद्धतीमध्ये एकदम सॉफ्ट आणि स्पंजी कशा ढोकळा बनवायचं म्हणून नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हाला पण खूपच आवडेल। तुम्ही हे ढोकळा सॉस बरोबर किंवा ग्रीन चटणी बरोबर पण खाऊ शकता, मस्तपैकी लागतोय। आणि आजची व्हिडिओमध्ये काय टिप्स सांगितलेली तुम्ही नक्की ते फॉलो करा। ढोकळा बनवताना नक्की तुमचं पण असंच सॉफ्ट आणि स्पंजी ढोकळा होते, खायला पण तेवढंच जबरदस्त लागते। आजची रेसिपीमध्ये तुम्हाला काही डाऊट्स असले तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असले तर मित्रांनो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया एक असंच छान छान रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा।